कंपनीनं एका झटक्यामध्ये आपल्या तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलंय। या कंपनीनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेत जगभरातील तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना एकत्रच नारळ दिला, ज्यामध्ये 12,000 भारतीयांच्या नोकऱ्या केल्यात आणि याला मुख्यत्वे AI कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे। AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आता या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर होत असल्याचं म्हटलं जात आहे। AI कोडिंग टूल्स मुळे लहान टीम सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये आणि तितक्याच प्रभावीपणे काम करू शकतात आणि त्यामुळे आता मोठ्या इंजिनियर टीमची अगदीच गरज कमी झाली आहे। आणि मुख्य म्हणजे या कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा फटका हा भारतीय कर्मचाऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळते। धक्कादायक म्हणजे येत्या काही आठवड्यांमध्ये कर्मचारी कपातीची दुसरी लाट सुद्धा येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येते आणि या कपातीतही भारतातील इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स आणि प्रोग्राम मॅनेजर्स सारख्या वरिष्ठ पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची दाट शक्यता आहे।